तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. फार मोठा श्रीमंत रावण, पाषाण परीस भूमिजा बुनंद, वंशाचा संबंध धातयाशी. त्याच्या गावातला प्रत्येक दगड परीस होता. परीस कशाला म्हणतात माहिती? लोखंडाला लावलं की त्याचं सोनं होतंय. ही परिसात ताकद. असे दगड राजा रावणाच्या नगरीतले परीस होते. भूमी जाबुनंद, अख्खं गाव सोन्याचं. वंशाचा संबंध धातयासी, ब्रह्मदेवाशी सरळ सरळ कॉन्टॅक्ट होता त्याचा. एवढा मोठा रावण. बायका 80,000, 80 सहस्र सुंदरा कामिनी. माझी मुख्य राणी मंदोदरी, 80 सहस्र सुंदरा कामिनी. एकही सोयाबीन कापायला जात नव्हती. एक गवऱ्या चाल जात नव्हती. 80,000 एवढं वैभव. 1,00,000 पोरं, 1,25,00,000 नातू. सज्जनांनो, काय आपण त्याच्या पायाच्या मातीला पायाला चिटकलेल्या मातीच्या कणाची बरोबरी करू शकत नाहीत. इतका मोठा श्रीमंत रावण, एवढा मोठा श्रीमंत. बलाढ्यशाली रावण. 2:18 एवढ्या श्रीमंताला 2:18 दुपारी आपटू पंढरपुरातल्या मालकानं दक्षिणेच्या राजाला सांगून आपटू रावण मारला. आपल्याकडे असून असून काय असणार आहे? 200-300 क्विंटल सोयाबीन. आपल्याला ती घरात घुसू आणील. नाही थांबत मरण. नाही पैशावाल्यांना सुद्धा भेट नाही. मग तेथे नसले काही, सतता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे जिंदा जाईल काही, तुका म्हणे ताई आम्हाला. मग तेथे नसले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे जिंदा जाईल काही, तुका म्हणे ताई आम्हाला. सत्ता. एक जण म्हणला सुलता मंत्री आहे, ते मारणार नाही का? त्याचं बटन दाबायला आम्हाला जड जात असते का? सत्ता संपदा राहील ठाईची ठाई. हे सगळं इतर राहते रे सोमळ्या. भेट नाही तो यम कोणाच्या बापाला घेऊन नाही त्या यमाशी करुणा, बाहेर काढिता कोणी प्राणा. ओढाळता पडे जैसे धना, तोरयातना धरी देतो. यमाशी करुणा, भाई बोलीची कुरधारा. राता पडे राजरा, तोरयातना करवीरा. त्याचे मालक 2 आहेत. पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक. गबाळे मालक असल्यावर गडी येड्यावानी करतात. गबाळे मालक असले ना गडी येड्यावानी करतात. मालक इतके पावरबाज आहेत. काशीतले मालक आणि पंढरपुरातले मालक, या 2 मालकाचा पावर मोजायचं कोणाकडे तराजू आहे? साखळ्या तुटून जातील बापू. तराजू मोडून जाईन, काटा मोडून जाईन. इतका पावर या 2 मालकात. राहिली अहंता मग कोठे, राहिली आनंद मग कोठे, राहिली आनंद मग कोठे. वृक्षाचेही पान हले जाती सुंदराची मन हले जाती. वृक्षाचेही पान हले जाती सुंदराची मन हले जाती. राहिली अहंता मग कोठे, राहिली आनंद मग कोठे, राहिली अहंता मग कोठे. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हालत नाही. तुझी वेदाची बोलाने, वेदाची
सूर्यासी चालणे तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. धनी या शब्दाचा अर्थ मालक. इतका पावरबाज मालक आहे. 150 एकर जमीन, म्हशी 14 येलेल्या, गाई 40 येलेल्या, आणि मालकाला धार काढता येत नाही. आणि गडी म्हणला माया मेवणीचा पोरीचा साखर पुढे गेलं गडी. वघरायला सोडता येईन, वघराला सोडलं नाही म्हणून म्हशीला पेता येईन, वासर सोडे नाही म्हणून गाईला पेता येईन, आणि याला धार काढता येईन म्हणून काळाचे आपे आले. असा मालक असेल का पंढरपुरातला? असा मालक असेल का काशीतला? आणि अशा पावरबाज मालकाचा नौकर आहे दक्षिणेचा राजा यम. आणि या दोघांना कामाला लावलेले. मग यायच्या कामात कुसराई केली की यमाला रट्टेच येत. त्याच्यामुळं त्याला दया नाही. नाही त्या यमाशी करुणा. ते किती बी लहान असू द्या. जन्मले ते बाळ जन्मले ते बाळा जन्मले ते बाळा जन्मले ते बाळा वाट बाहे काळ त्याची वाट बाहे जन्मले ते बाळ त्याची वाट पाय. ज्या दिवशी बाळ जन्माला आलं ना, काळ त्याला सुद्धा भेट नाही. उपजल्या पेंडा मराना ज्याचा जन्म बारसं झालंय का त्याचं 1307 लोक सोडून दिले तर निश्चित आहे. भीत नाही यम. तुटला आयुष्याचा दोरा. एक ना एक दिवस आयुष्याची माळ तुटत असते. आणि आयुष्याची माळ तुटली की त्याचं रूपांतर प्रेतात. वैकुंठवासी, स्वर्गीय, कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी, वृंदावन, श्रीरंग, सोमवंशी, वृंदावनबाई विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाल्या. दक्षिणेच्या मालकाचं पत्र आलं सज्जनांनो. त्या पत्राला सामोऱ्या गेल्या. जावं लागतं त्या पत्राला सामोरं. सतीशराव तुमच्या पोलीस डिपार्टमेंटचं वॉरंट येत असतं गुन्हेगाराला. गुन्हेगाराला ते वॉरंट आल्याबरोबर साधारण असेल तर त्याच्या घराला चिठ्ठी लावतो तुमचा कोतवाल. त्यांना हजर व्हायचं पोलीस स्टेशनला. आणि जर भयावह एखादा मोठा गुन्हेगार असेल तर तुमची गाडी दिवा लावून जाते तिथं. त्याला उचलतीन घेऊन येते. हे तो आपोलिया गुण हे तो आपोलिया गुण हे तो आपोलिया हे तो आपोलिया गुण हे तो आपोलिया गुण गुण हे तो आपोलिया गुण हे तो आसे जेने योजिले आसे जेने योजिले योजिले ये तो आपोलिया गुण गुण ये तो आपोलिया गुण मेरे योजिले फार मोठा जर अपराध असेल तर तुमची लोक त्याला टाकून नेतात.
त्याला कळालं मला शिक्षा होणार आहे. ढवळ्या कपड्यावाल्याचा जरा जास्त जवळचा होता, पुढाऱ्याचा, मोठाल्या पुढाऱ्याच्या जवळचा होता. लपला न ते उसात. काही चाललं नाही तुमच्या लोकांचं. पाहुण्या रावण्याचे घरं पाहिले तुमच्या लोकांना नाही गौसाला. 1.5 महिन्याच्या नंतर डिपार्टमेंटच्या लोकांना कळालं उसात लपलाय. ड्रोन कॅमेऱ्यानं पकडलं तुम्ही. दृष्टांत संपला. 1.5 महिना का होत नाही पण तुम्हाला चॉकलेट त्यानं दिली. सापडितात तुम्ही, त्याबद्दल दुमत नाही. पण 1.5 महिना का होत नाही खालच्या कोर्टाला त्यानं चॉकलेट दिली. पण दक्षिणेच्या राजाचा निरोप डोळ्याचं पापण उस्तर सुद्धा थांबता येत नाही. माशी पाखू पाखडे तव हे सरे वरुतया चक्षुची पाती मिने सवा खालुता एक पाती. वरचं पापण खालच्या पापनाला चिटकतंय, त्याला निमिष म्हणतात. इतका वेळ सुद्धा दक्षिणेच्या मालकाचं पत्र नाकारता येत नाही. आणि त्या पत्राचा स्वीकार वैकुंठवासी स्वर्गीय वृंदावन माऊलीनं केला आणि हे लोकातली यात्रा सोडली. त्यांचा हा मला वाटतं पुण्यस्मरण करा जे भाऊ. पुण्यस्मरणाचा कार्यक्रम पवित्र अधिष्ठान भगवान लक्ष्मी नरसिंहाच्या मंदिराच्या दरबारात अंशात्मक भगवंताच्या 24 अवतारापैकी एका अवताराची वर्णी नरसिंह भगवान आहेत. लक्ष्मी नरसिंह सरस्वती अशा नरसिंह भगवंताच्या मंदिराच्या दरबारात या परमपावन अधिष्ठानावर आपल्या मातोश्रीचं पुण्यस्मरण मोठ्या आदराने आदरणीय दिनकरराव असतील, आदरणीय मधुकरराव असतील, आदरणीय सुधाकरराव असतील, आदरणीय भास्करराव असतील, आदरणीय सहदेव असतील, या 5 बांधवांनी सुपुत्रांनी मोठ्या श्रद्धेने भावयुक्त अंतकरणाने श्रद्धायुक्त अंतकरणाने ज्यांचा पुण्यस्मरण करतात. आणि हे आजचं पुण्यस्मरण पक्ष पंधरवाड्यात येते, पितृपंधरवाड्यात येते, याला कोणी महालय म्हणते. अशा या पितृपंधरवाड्यामध्ये आजचं हे श्राद्ध पुण्यस्मरण याच्यात एक महत्त्वाचा विषय असतो. या 15 दिवसात गेलेल्या व्यक्तीचं पुण्यस्मरण त्याच दिवशी आणि पक्षसुद्धा त्याच दिवशी येत असतं, पितृसुद्धा त्याच दिवशी येत असतात या पंधरवाड्यात गेलेल्या व्यक्तींचं. आणि त्या अनुषंगाने विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाल्या त्यांना गोड मातृगयेच्या ठिकाणी अधिष्ठान प्राप्त हो. सज्जनांनो, नियम लावला आपल्या संप्रदायामध्ये पुरुषाला पितृगया आहे आणि मावल्यांना मातृगया आहे. पितृगया ज्ञात आहे सर्वांना, मातृगया सुद्धा ज्ञात आहे. पण ज्यांना ज्ञात नसेल अशा लोकांना मी अज्ञानी म्हणणार नाही. पण त्यांनी ऐका, मातृगया गुजरातमध्ये सिद्धपूर नावाचं गाव आहे आणि त्या सिद्धपूर नावाच्या गावामध्ये 349 गंगापैकी 349 गंगा भारत देशात पवित्र गंगा येतात आणि उपनद्या 2734 आहेत. कधी कधी मोठे मोबाईल इचकी जा बघा आपल्या भारतात किती नद्या आहेत. 2734 उपनद्या आहेत आणि 349 पवित्र आहेत, 350 आहेत. पण त्याच्यातली एक नदी, एक गंगा, पवित्र गंगा नेपाळ नावाच्या देशामध्ये गेली. ती सुद्धा पंढरपुरातल्या मालकाची 7व्या अवतारातली सासरवाडी तो प्रांत नेपाळ. जगाच्या मालकाची 7व्या अवतारातली सासरवाडी ती आहे. सिधाई साहेब तिथल्या आहेत. त्या गंगेला गंडकी नावाची गंगा म्हणतात. 349 भारतात आहेत. त्याच्यापैकी एक गुजरातमध्ये सिद्धपूर नावाचं गाव, त्या पवित्र गंगेचं नाव आहे सरस्वती नावाची गंगा. आणि या परमपावन सरस्वती गंगेच्या तटावर, पापनाशिनी गंगेच्या तटावर भगवान परशुरामाने अंशात्मक 24 अवतार, जसा नरसिंह भगवंताचा तसा परशुरामाचा एक अंशात्मक अवतार. आणि त्या अवतारात आपल्या मातोश्रीचं श्राद्ध त्या सरस्वती गंगेच्या तीरावर केलं. म्हणून त्या तीर्थाला मातृगया म्हणून प्रसिद्ध झालं. या पवित्र भारत देशातली स्त्री मातृगयेला जात असते. आदरणीय वैकुंठवासी वृंदावनबाई त्यांना मातृगयेच्या ठिकाणी गोड अधिष्ठान मिळो ही मातृगयेच्या चरणी प्रार्थना, पितृलोकांच्या चरणी प्रार्थना. काही लोक म्हणत असतात आपल्याकडं काय होतंय, अंत्यविधी झाला की आता ब्राह्म कल्पना असतात ज्याच्या त्याच्या काय आपोआपल्या व्यक्ती तितक्या प्रकृती काय कोणाला वाटेल ते शास्त्र मानतंय. ते अंत्यविधी झाल्यावर आपल्या घरामध्ये पीठ किंवा राख ठेवतात, राख किंवा पीठ, आणि त्याला असं साफ करतात
एखाद्या तांब्यानं म्हणा, वाटीनं म्हणा, ताटानं म्हणा साफ करतात आणि त्याच्यावर टोपलं झाकतात. दुसऱ्या दिवशी त्याच्यावर अशी रेग पडली की म्हणते सर्पाच्या जन्माला गेलं. हो, असे बारीक बारीक पाय उमटले की म्हणते किड्याच्या जन्माला गेलं. त्या बापाची जागिरी का सोमळ्या जन्म सांगायची. संवत्सरो भयस्थितानायाम स्थानवतम पिंडानाम लुप्तो भय जन्म संगेनाम कर्म विचरितम व्याप्तायम नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा वाढणारा लिहिले का? हे भंगिरे काही नियम सांगतात, यायला रट्टे द्यायला पाहिजे. विठाला माझं मत काय, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातल्या लोकांनी भंगिरायचं ऐकायचं नाही. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे. हा संप्रदाय ऋषी प्रणीत आहे, मुनी प्रणीत आहे, वेद प्रणीत आहे, शास्त्र प्रणीत आहे आणि महत्वाची गोष्ट पुराण प्रणीत आहे. पहावे पुराणे माझे देहूतले मालक म्हणतात अरे पुराण वाचना तू सोमळ्या. भंगिऱ्यांनी सांगितलेले नियम आपण ऐकायचे नाही. वाघिणीचं दूध पिणाऱ्यानं ज्याच्या घरी वाघीण जणलेली आहे, शुहीन जणली, वाघिणीचं दूध निघायला 5 लिटर आणि शुहिणीचं दूध निघतंय 5 लिटर आणि तरी शेळी पाळली. म्हणलं कशाला पाळली? काय नाही म्हणलं, बब्याला ऊन लागल्यावर त्याच्या कानात शेळीचं दूध टाकायचं, भोकड्याच घालू तुझ्या बब्याच्या कानात. वाघिणीचं आणि शुहिणीचं दूध पेल्या कुठे ऊन लागत असते का सोमळे? येम रट्टी देईन भडव्याला. विठाला ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातल्या लोकांनी पुराणाशी सहमत ठेवायचं. पावे पुराणी गिरगावकर म्हणे नाही, तुका म्हणे पावे पुराणी विचारुनी. गिरगावकर म्हणे नाही, उत्तरेश्वर बुवा म्हणे नाही, कोंडोळकर म्हणे नाही, झोलकर म्हणे नाही, राजू म्हणे नाही, तुकोबाराय म्हणतात. पावे पुराणी विचारुनी, पुराण बघायचं. म्हणे अमख्या जन्माला गेला, हे नाही तसं. प्रत्येकाचा नियम सांगितला कर्माचा. फार मोठी यादी आहे त्याची, कोणा कधी योग आल्यावर बघू. इतक्या वेळात कसं सांगता येईल. गोड अधिष्ठान या माऊलीला मातृगयेच्या ठिकाणी प्राप्त हो आणि त्या अधिष्ठानाहून आपल्या सुपुत्रांना पुढे बऱ्यापैकी नातू सतीशराव, दिनकरराव सोमवंशी पोलीस अधिकारी आहेत पुण्याला, संतोषराव असतील, अजयराव असतील आणि वैभवजी असतील, नातू आहेत या कुळातले. या परिवाराला त्या माऊलीने मातृगयेतनं शरीरानं जरी त्या केल्या असतील, मात्र मातृगयेतून त्यांचा गोडसा आशीर्वाद या कुटुंबाला लाभो अशी मातृगयेच्या चरणी प्रार्थना मी नेहमी सांगत असतो. तेव्हा देवदेव करणाऱ्यापेक्षा घरातल्या ज्येष्ठ लोकांची सेवा करणारा हजारो पटीनं श्रेष्ठ असतो. हजारो पटीनं. मायबापाची सेवा करणारा पंढरपूरच्या वाऱ्या करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ. पंढरपूरची वारी करू नका असं म्हणत नाही, पण आई वडिलाची सेवा करीत नसेल आणि पंढरपूरला बिनचपलाचा जात असेल तर पंढरपुरातला मालक यमाला सांगतो याला इतकं हानू हानू लाल कर, याची इंचभर जागा ठेवू नको लाल करायची. किंमत नाही, किंमत नाही. सकल तीर्थाची का जाण माता पितरी. सज्जनांनो, पितर तृप्त होतात. हो, तुकोबारायचा एक पुरावा आहे. तुका मन पितृ आशीर्वाद दे, 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 आशीर्वाद दे. अन्याना इच्छित
कल्याण इच्छिते दयाळूला पाहता निवास स्वर्गीचे पूर्वज पाहता निवास स्वर्गीचे वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा या भंगावर कीर्तन करायचे बापू. वैकुंठवासी धर्मभास्कर